मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज बघणार आहोत ग्रामसेवकची जिल्ह्यानुसार आलेले अर्ज. तर मित्रांनो, ग्रामसेवकचे जिल्ह्यानुसार अर्ज आलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज प्राप्त झाले ते बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, नंदुरबारमध्ये झाले 113 अर्ज प्राप्त, धुळेमध्ये 384 अर्ज प्राप्त झाले, लातूरमध्ये 945 अर्ज प्राप्त झाले, वाशिममध्ये 1613 अर्ज प्राप्त झाले, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1698 अर्ज प्राप्त झालेले आहेत, नागपूरमध्ये 2023 अर्ज प्राप्त झालेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2233 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर पालघरमध्ये 2587 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत, अकोलामध्ये 2933 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत, अहमदनगरमध्ये 3414 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत, अमरावतीमध्ये 3701 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर परभणीमध्ये 3890 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत, बुलढाणामध्ये नंतर 3929 अर्ज इतके प्राप्त झाले मित्रांनो. 3000 बुलढाणा 3929 अर्ज इतके प्राप्त झाले मित्रांनो. सिंधुदुर्गमध्ये नंतर 4276 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत, पुण्यामध्ये 4575 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत, सांगलीमध्ये 4587 इतके अर्ज प्राप्त, वर्ध्यामध्ये 4697 इतके अर्ज प्राप्त, भंडारामध्ये 5443 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत, रायगडमध्ये 6600 इतके अर्ज, कोल्हापूरमध्ये 6632 इतके अर्ज, चंद्रपूरमध्ये नंतर 7113 इतके अर्ज, नांदेडमध्ये 7289 अर्ज, बीडमध्ये 8868 अर्ज, जालन्यामध्ये 9420 अर्ज, सोलापूरमध्ये 10204 अर्ज, नाशिकमध्ये 11728 अर्ज, जळगावमध्ये 11837 अर्ज, सातारामध्ये 13550 अर्ज, यवतमाळमध्ये 32306 अर्ज आणि रत्नागिरीमध्ये 21145 अर्ज. टोटल अर्ज आहे 2,29,735. तर मित्रांनो, हे अर्ज संख्या आहे, टोटल जिल्ह्यांची आहेत आणि जिल्ह्यानुसार आहेत, टोटल संख्या दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो.